महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यानंतर महादेव मुंडे प्रकरणी तत्काळ एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या। भगवा रंग हा हिंदू संस्कृतीचा आणि अध्यात्माचं प्रतीक असून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे निर्दोष। सरकार करते तरी काय? आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालते का? काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी हा सवाल उपस्थित केलाय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आमच्या विरोधामध्ये पुरावे नव्हतेच, त्यामुळे आम्ही निर्दोष मुक्त झालो, अशी भावना आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा प्रकरण आणि या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे। एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना दिलासा मिळालाय। एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला 2 लाख सानुग्रह अनुदान मिळणार आहे। बॉम्बस्फोटातील जखमींना 50,000चे सानुग्रह अनुदान मिळणार आहे, असे निर्देश एनआयए न्यायालयानं सरकारला दिलेत। प्रज्ञासिंह ठाकूरलाही दिलासा मिळालाय। दुचाकी प्रज्ञाची असल्याचे पुरावे नाहीत, स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाही, असं न्यायालयाचं निरीक्षण आहे। आम्ही आर्मी अधिकारी आहोत, देशात अशा प्रकारची कारस्थानं करण्याचा आमचा कधीच उद्देश नव्हता। आमच्याकडे सर्व आरोप आमच्यावरील हे सर्व आरोप खोटे आहेत, असं वक्तव्य रमेश उपाध्याय यांनी केलंय। मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास व्यवस्थित झाला असता तर 26/11 मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झालाच नसता, असं वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी जे निर्दोष सुटलेले आहेत समीर कुलकर्णी यांनी हे विधान केलंय। कर्नल प्रसाद पुरोहित यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दिलासा मिळालाय। पुरोहितांनी संस्थेचा पैसा बॉम्बस्फोटात वापरल्याचा पुरावा नाही, पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा नाही, असं न्यायालयानं निकालामध्ये स्पष्ट केलंय। मालेगाव आरोपींच्या पायावर नाक रगडून माफी मागा, अशी मागणी नितेश राणे यांनी काँग्रेस आघाडीकडे केली आहे। राज्यामध्ये 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे। राज्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताहाचं आयोजन केले गेले। या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। चोवीस तासामध्ये दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे नेते डॉक्टर अभय पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। उद्धव ठाकरे 6 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत। ज्या वादग्रस्त मंत्र्यांना सरकारनं क्लीन चिट दिली, यामुळे मंत्र्यांना भीती उरणार नाही, असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलंय। पुढील काळामध्ये मंत्री असेच वागले तर कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण होईल, अशी टीकाही केली आहे। हिंगोलीमध्ये वसमत शहरातील माजी नगराध्यक्षांसह 6 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळानंही काही दिवसांपूर्वी राज्यपाल यांची भेट घेतली होती।
जलसंपदा विभागानं रखडलेले प्रकल्प पूर्ण करावेत, शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही माझी महत्त्वाकांक्षी योजना आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत 5000 मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई शनिवारी नागपुरामध्ये येणार आहेत। दीक्षाभूमी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। संभाजीनगरमध्ये भोंगे उतरवण्यात आले नसल्यानं किरीट सोमय्या यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। येत्या 10 दिवसांमध्ये जर भोंगे उतरवले नाहीत तर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार असा इशारा सोमय्या यांनी दिलाय। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पुढे ढकलली गेली आहे। बाळा नांदगावकर आश्रमशाळा आणि कोळी बांधवांचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार होते। मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नसल्यानं भेट ही पुढे ढकलली आहे। राजन विचार यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर कारवाई करायला आलेल्या पोलिसांना रोखलंय। बॅनर न काढण्याचा तरुणांकडून आग्रह केला गेला। माजी लोकप्रतिनिधी जर देशातील जवानांना असं म्हणत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं असा सवाल देखील यावेळेस विचारला गेला।